وما لي لا أعبد الذي فطرني وإليه ترجعون أأتخذ من دونه آلهة إن يردني الرحمن بضر لا تغن عني شفاعتهم شيئا ولا ينقذون إني إذا لفي ضلال مبين إني آمنت بربكم فاسمعون. बरं, मी का त्या अस्तित्वाची बंदगी करू नये ज्याने मला निर्माण केलं आणि ज्याकडे तुम्हा सर्वांना परतायचं आहे? काय मी त्याला सोडून दुसऱ्यांना उपास्य बनवावं? वास्तविकतः जर परमकृपाळू ईश्वरानं मला काही हानी पोहोचू इच्छिलं तर त्यांची शिफारसी माझ्या काही उपयोगी पडणार नाही की ते मला सोडवू देखील शकणार नाहीत. जर मी असं केलं तर मी स्पष्ट पथभ्रष्टतेत गुरफटून जाईल. मी तर तुमच्या रबवर इमान आणलं, तुम्ही सुद्धा माझं म्हणणं ऐका. قيل ادخل الجنة قال يا ليت قومي يعلمون بما غفر لي ربي وجعلني من المكرمين. सरतेशेवटी त्या लोकांनी त्याला ठार मारलं आणि त्या माणसाला सांगितलं गेलं की प्रवेश कर जन्नतमध्ये. त्यानं सांगितलं, अरे रे, माझ्या जाती बांधवांना हे माहीत झालं असतं की माझ्या रबने कोणत्या कारणास्तव मला क्षमादान केलं आणि मला प्रतिष्ठित लोकात सामील केलं. وما أنزلنا على قومه من بعده من جند من السماء وما كنا منزلين إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم خامدون يا حسرة على العباد ما يأتيهم من رسول إلا كانوا به يستهزئون ألم يروا كم أهلكنا قبلهم من القرون أنهم إليهم لا يرجعون وإن كل لما جميع لدينا محضرون. त्यानंतर त्याच्या जातीबांधवांवर आम्ही आकाशांतून एखादं लष्कर उतरवलं नाही. आम्हाला लष्कर पाठवण्याची काही गरज नव्हती. केवळ एक विस्फोट झाला आणि अकस्मात ते सर्व विझून पडले. खेद आहे दासांच्या दशेवर. जो कोणी प्रेषित त्यांच्यापाशी आला त्याची ते थट्टाच करत राहिले. काय त्यांनी पाहिलं नाही की यांच्यापूर्वी आम्ही कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकलं आहे आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही त्यांच्याकडे परतून आले नाहीत. त्या सर्वांना एके दिवशी आमच्या समोर हजर केलं जाणार आहे. وآية لهم الأرض الميتة أحييناها وأخرجنا منها حبا فمنه يأكلون وجعلنا فيها جنات من نخيل وأعناب وفجرنا فيها من العيون ليأكلوا من ثمره وما عملته أيديهم أفلا يشكرون. या लोकांकरता निष्प्राण जमीन एक निशाणी आहे. आम्ही तिला जीवन प्रदान केलं आणि तिच्यापासून धान्य उत्पन्न केलं जे हे खातात. आम्ही तिच्यात खजुरीच्या आणि द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि तिच्यातून झरे प्रवाहित केले जेणेकरून यांनी तिची फळं खावीत. हे सर्व काही त्यांच्या स्वतःच्या हातांनी निर्माण केलेलं नाही. तरीही काय हे कृतज्ञता दाखवत नाहीत. سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض ومن أنفسهم ومما لا يعلمون وآية لهم الليل نسلخ منه النهار فإذا هم مظلمون والشمس تجري لمستقر لها ذلك تقدير العزيز العليم. पवित्र आहे ते अस्तित्व ज्याने सर्व प्रकारचे जोडवे निर्माण केले, मग त्या जमिनीतील वनस्पतींपैकी असोत अथवा खुद्द यांच्या स्वजातीय अर्थात मनुष्य प्राणीपैकी अथवा त्या वस्तूंपैकी ज्यांची यांना माहिती देखील नाही. यांच्याकरता आणखीन एक निशाणी रात्र आहे. आम्ही तिच्यावरून दिवस हटवतो तेव्हा यांच्यावर अंधकार पसरतो आणि सूर्य तो आपल्या स्थानाकडे वाटचाल करत आहे. जबरदस्त सर्वज्ञ अस्तित्वाकडून सुनिश्चित केलेला हा हिशेब आहे. والقمر قدرناه منازل حتى عاد كالعرجون القديم
لا الشمس ينبغي لها أن تدرك القمر ولا الليل سابق النهار وكل في فلك يسبحون. आणि चंद्र त्याच्यासाठी आम्ही मजले ठरवले आहेत. येत पावतो की तो त्यातून वाटचाल करत पुन्हा खजुरीच्या वाळलेल्या फांदीसमान उरतो. सूर्याच्या आवाक्यात हे नाही की त्याने जाऊन चंद्राला गाठावं आणि रात्रही दिवसावर मात करू शकत नाही. सर्व एकेका नभोमंडळात तरंगत आहेत. وآية لهم أنا حملنا ذريتهم في الفلك المشحون وخلقنا لهم من مثله ما يركبون وإن نشأ نغرقهم فلا صريخ لهم ولا هم ينقذون إلا رحمة منا ومتاعا إلى حين. यांच्यासाठी ही सुद्धा एक निशाणी आहे की आम्ही यांच्या वंशजांना भरलेल्या नौकेत स्वार केलं आणि मग यांच्याकरता तशाच प्रकारच्या नौका आणखी निर्माण केल्या ज्यावर हे स्वार होत असतात. आम्ही इच्छिलं तर यांना बुडवून टाकू. कोणीही यांची दाद घेणारा नसावा आणि कोणत्याही प्रकारे हे वाचवले जाऊ शकणारे नसावेत. बस आमची कृपाच आहे जी यांना तारते आणि एका विशिष्ट वेळेपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी बहाल करते. وَإِذَا قِيلَ لَهُمُ اتَّقُوا مَا بَيْنَ أَيْدِيكُمْ وَمَا خَلْفَكُمْ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ وَمَا تَأْتِيهِمْ مِنْ آيَةٍ مِنْ آيَاتِ رَبِّهِمْ إِلَّا كَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ. या लोकांना जेव्हा सांगण्यात येतं की वाचा त्या परिणामापासून जो तुमच्या पुढे येत आहे आणि तुमच्यापूर्वी गुजरला आहे, कदाचित तुमच्यावर दया केली जाईल, तर हे ऐकल्या न ऐकल्यासारखं करतात. यांच्यासमोर यांच्या रबच्या आयतींमधून जी कोणती देखील आयत येते हे तिच्याकडे लक्ष देत नाहीत. وَإِذَا قِيلَ لَهُمْ أَنفِقُوا مِمَّا رَزَقَكُمُ اللَّهُ قَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلَّذِينَ آمَنُوا أَنُطْعِمُ مَن لَّوْ يَشَاءُ اللَّهُ أَطْعَمَهُ إِنْ أَنتُمْ إِلَّا فِي ضَلَالٍ مُّبِينٍ. आणि जेव्हा यांना सांगितलं जातं की अल्लाहनं जी रोजी तुम्हाला प्रदान केली आहे तिच्यापैकी काही अल्लाहच्या मार्गात सुद्धा खर्च करा, तर हे लोक ज्यांनी कुफ्र केला आहे ईमान आणणाऱ्यांना उत्तर देतात, आम्ही त्या लोकांना जीव घालावं काय ज्यांना जर अल्लाहने इच्छिलं असतं तर स्वतः जीव घातलं असतं. तुम्ही तर पूर्णपणे बहकला आहात. وَيَقُولُونَ مَتَى هَذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ مَا يَنظُرُونَ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً تَأْخُذُهُمْ وَهُمْ يَخِصِّمُونَ فَلَا يَسْتَطِيعُونَ تَوْصِيَةً وَلَا إِلَى أَهْلِهِمْ يَرْجِعُونَ. हे लोक म्हणतात की कयामतची धमकी पुरी तरी केव्हा होणार. सांगा, जर तुम्ही खरे असाल, वास्तविकतः हे ज्या गोष्टीची वाट पाहत आहेत ती केवळ एक स्फोट आहे जी अकस्मात यांना ऐन त्या स्थितीत गाठील जेव्हा हे आपल्या ऐहिक व्यवहारात भांडत असतील आणि त्यावेळी हे वसीत देखील करू शकणार नाहीत, आपल्या घरी देखील परतू शकणार नाहीत. وَنُفِخَ فِي الصُّورِ فَإِذَا هُم مِّنَ الْأَجْدَاثِ إِلَى رَبِّهِمْ يَنسِلُونَ قَالُوا يَا وَيْلَنَا مَن بَعَثَنَا مِن مَّرْقَدِنَا هَٰذَا مَا وَعَدَ الرَّحْمَٰنُ وَصَدَقَ الْمُرْسَلُونَ إِن كَانَتْ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً فَإِذَا هُمْ جَمِيعٌ لَّدَيْنَا مُحْضَرُونَ. मग एक नरसिंह फुंकलं जाईल आणि अकस्मात हे आपल्या रबच्या हुजुरात हजर होण्याकरता आपापल्या कबरीतून बाहेर पडतील. घाबरून म्हणतील, अरे रे, हे कोणी आम्हाला आमच्या शयनगृहातून उठवलं. ही तीच गोष्ट आहे जिचं परमदयाळू ईश्वरानं वचन दिलं होतं आणि प्रेषितांचं प्रतिपादन सत्य होतं. एकच जोराचा आवाज होईल आणि सर्वच्या सर्व आमच्या समोर हजर केले जातील. فَالْيَوْمَ لَا تُظْلَمُ نَفْسٌ شَيْئًا وَلَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ إِنَّ أَصْحَابَ الْجَنَّةِ الْيَوْمَ فِي شُغُلٍ فَاكِهُونَ هُمْ وَأَزْوَاجُهُمْ فِي ظِلَالٍ عَلَى الْأَرَائِكِ مُتَّكِئُونَ لَهُمْ فِيهَا فَاكِهَةٌ وَلَهُم مَّا يَدَّعُونَ سَلَامٌ قَوْلًا مِّن رَّبٍّ رَّحِيمٍ. आज कोणावर यतकिंचितही जुलूम केला जाणार नाही आणि तुम्हाला तसाच मोबदला दिला जाईल
जशी तुम्ही कृत्य करत होता. आज जन्नती लोक मौज करण्यात मग्न आहेत. ते आणि त्यांच्या पत्न्या दाट सावलीत आहेत. आसनावर तक्की लावून हर तऱ्हेचे स्वादिष्ट पदार्थ खाण्यापिण्यासाठी त्यांच्याकरता तेथे उपलब्ध आहेत. जे काही ते मागतील त्यांच्यासाठी हजर आहे. परम कृपाळू रबकडून त्यांना सलाम सांगितला गेला आहे. وامتازوا اليوم أيها المجرمون ألم أعهد إليكم يا بني آدم ألا تعبدوا الشيطان إنه لكم عدو مبين وأن اعبدوني هذا صراط مستقيم ولقد أضل منكم جبلا كثيرا أفلم تكونوا تعقلون هذه جهنم التي كنتم توعدون اصلوها اليوم بما كنتم تكفرون. आणि हे गुन्हेगारांनो, आज तुम्ही वेगळे व्हा. आदमच्या मुलांनो, मी तुम्हाला आदेश दिला नव्हता काय की शैतानची बंदगी करू नका, तो तुमचा उघड शत्रू आहे, आणि माझीच बंदगी करा, हा सरळ मार्ग आहे. परंतु असं असून देखील त्याने तुमच्यापैकी एका मोठ्या गटाला मार्गभ्रष्ट केलं. तुम्हाला अक्कल नव्हती काय? ही तीच जहन्नम आहे जिची तुम्हाला भीती दाखवली जात होती. जो कुफ्र तुम्ही करत होता त्यापायी आता हिचं इंधन बना. اليوم نختم على أفواههم وتكلمنا أيديهم وتشهد أرجلهم بما كانوا يكسبون. आज आम्ही यांची तोंड बंद करून टाकत आहोत. यांचे हात आम्हाला सांगतील आणि यांचे पाय ग्वाही देतील की हे जगात कोणती कमाई करत राहिले आहेत. ولو نشاء لطمسنا على أعينهم فاستبقوا الصراط فأنى يبصرون ولو نشاء لمسخناهم على مكانتهم فما استطاعوا مضيا ولا يرجعون ومن نعمره ننكسه في الخلق أفلا يعقلون. आम्ही इच्छिलं तर त्यांचे डोळे बंद करून टाकू, मग यांनी रस्त्याकडे धाव घेऊन पाहावं, कुठून यांना रस्ता उमगेल. आम्ही इच्छिलं तर यांना यांच्या जागीच अशा प्रकारे विकृत करून टाकू की यांना पुढेही जाता येऊ नये आणि मागेही फिरता येऊ नये. ज्या माणसाला आम्ही दीर्घायुष्य देतो त्याच्या रचनेला आम्ही उलटूनच टाकतो. ही दशा पाहून यांना अक्कल येत नाही काय? وما علمناه الشعر وما ينبغي له إن هو إلا ذكر وقرآن مبين لينذر من كان حيا ويحق القول على الكافرين. आम्ही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला काव्य शिकवलं नाही आणि याला काव्य रचना शोभतही नाही. हा तर एक उपदेश आहे आणि स्पष्ट वाचला जाणारा ग्रंथ, जेणेकरून त्याने त्या प्रत्येक माणसाला सावध करावं जो जिवंत असावा आणि इन्कार करणाऱ्यांवर प्रमाण सिद्ध व्हावं. أولم يروا أنا خلقنا لهم مما عملت أيدينا أنعاما فهم لها مالكون وذللناها لهم فمنها ركوبهم ومنها يأكلون ولهم فيها منافع ومشارب أفلا يشكرون. काय हे लोक पाहत नाही की आम्ही आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंपैकी यांच्यासाठी जनावरं निर्माण केली आहेत आणि हे आता त्यांचे मालक आहेत. आम्ही त्यांना अशा प्रकारे यांच्या अधीन केलं आहे की त्यांच्यापैकी कुणावर हे स्वार होतात, कुणाचे हे मांस खातात आणि त्यांच्यात यांच्यासाठी भिन्न भिन्न प्रकारचे लाभ आणि पेय आहेत. मग काय हे कृतज्ञ होत नाहीत? واتخذوا من دون الله آلهة لعلهم ينصرون لا يستطيعون نصرهم وهم لهم جند محضرون فلا يحزنك قولهم إنا نعلم ما يسرون وما يعلنون. हे सर्व काही असून सुद्धा यांनी अल्लाहशिवाय इतर ईश्वर बनवले आहेत आणि हे आशा बाळगतात की यांना मदत दिली जाईल. ते यांना कोणतीच मदत करू शकत नाहीत. किंबहुना हे लोक उलट त्यांच्यासाठी खडे लष्कर बनलेले आहेत. बरं, ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यांनी तुम्हाला दुःखी बनवू नये. यांच्या गुपित आणि प्रकट सर्व गोष्टींना आम्ही जाणतो. أولم ير الإنسان أنا خلقناه من نطفة فإذا هو خصيم مبين وضرب لنا مثلا ونسي خلقه
قال من يحيي العظام وهي رميم. का मनुष्य पाहत नाही की आम्ही त्याला वीर्यापासून निर्माण केलं आणि मग तो उघड भांडखोर बनून उभा ठाकला. आता तो आम्हावर दृष्टांत लावित आहे आणि आपल्या निर्मितीला विसरत आहे. सांगतो, कोण या हाडांना जिवंत करील जेव्हा की ती जीर्ण झाली असतील. قل يحييها الذي أنشأها أول مرة وهو بكل خلق عليم. الذي جعل لكم من الشجر الأخضر نارا فإذا أنتم منه توقدون. त्याला सांगा, त्यांना तोच जिवंत करील ज्याने यांना पूर्वी निर्मिले होतं आणि तो निर्मितीचं प्रत्येक कार्य जाणतो. तोच ज्याने तुम्हा करता हिरव्यागार झाडापासून अग्नी उत्पन्न केला आणि तुम्ही त्यापासून आपल्या चुली प्रज्वलित करता. أوليس الذي خلق السماوات والأرض بقادر على أن يخلق مثلهم بلى وهو الخلاق العليم. إنما أمره إذا أراد شيئا أن يقول له كن فيكون. فسبحان الذي بيده ملكوت كل شيء وإليه ترجعون. काय तो ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केलं त्यावर प्रभुत्व राखत नाही की अशा सारख्यांना निर्माण करू शकावं? का नाही, ज्या अर्थी की तो निर्मिती निष्णात आहे. तो तर जेव्हा एखाद्या वस्तूचा संकल्प करतो तेव्हा त्याचं काम बस एवढंच की तिला आज्ञा द्यावी की अस्तित्व धारण कर आणि ती अस्तित्वात येते. पवित्र आहे तो ज्याच्या हाती प्रत्येक वस्तूचं परिपूर्ण अधिपत्य आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही परतवले जाणार आहात. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. वस्साफाति सफ्फा फज्जाजिराति ज़ज्रा फत्तालियाति ज़िक्रा इन्न इलाहकुम लवाहिद. रांगारांगांनी कतारबद्ध होणाऱ्यांची शपथ, मग त्यांची शपथ जे दमदाटी करणारे आहेत, मग त्यांची शपथ जे उपदेश वचन ऐकवणारे आहेत. तुमचा खरा ईश्वर फक्त एकच आहे. रब्बुस समावाति वल अर्दि वमा बैनहुमा व रब्बुल मशारिq. तो जो पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा मालक आहे, ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आहेत आणि सर्व पूर्वांचा मालक. إنا زينا السماء الدنيا بزينة الكواكب وحفظا من كل شيطان مارد لا يسمعون إلى الملأ الأعلى ويقذفون من كل جانب دحورا ولهم عذاب واصب إلا من خطف الخطفة فأتبعه شهاب ثاقب. आम्ही जागतिक आकाशाला नक्षत्रांच्या शृंगारानं सुशोभित केला आहे आणि प्रत्येक शिरजोर शैतानापासून त्याला सुरक्षित केलेला आहे. हे शैतान उच्च लोकियांच्या गोष्टी ऐकू शकत नाहीत. सर्व बाजूंनी मारले आणि पिटाळले जातात आणि त्यांच्यासाठी निरंतर प्रकोप आहे. तथापि जर त्यांच्यापैकी एखाद्यानं काही हेरलंच तर एक प्रखर ज्वाला त्याचा पाठलाग करते. فاستفتهم أهم أشد خلقا أم من خلقنا إنا خلقناهم من طين لازب بل عجبت ويسخرون وإذا ذكروا لا يذكرون وإذا رأوا آية يستسخرون وقالوا إن هذا إلا سحر مبين. أإذا متنا وكنا ترابا وعظاما أإنا لمبعوثون أو آباؤنا الأولون قل نعم وأنتم داخرون. आता यांना विचारा, यांची निर्मिती अधिक कठीण आहे अथवा त्या वस्तूंची ज्या आम्ही निर्माण करून ठेवल्या आहेत? यांना तर आम्ही चिवट गाऱ्यानं निर्माण केलं आहे. तुम्ही अल्लाहच्या सामर्थ्याच्या चमत्कारावर चकित आहात आणि हे त्याचा उपहास करत आहेत. समजावून दिलं जातं तर समजून घेत नाहीत. एखादी निशाणी पाहतात तर तिला अट्टाहासात उडवतात आणि म्हणतात ही तर उघड जादू आहे. बरं, असं कोठे होऊ शकतं काय की जेव्हा आम्ही मेलेले असू आणि माती बनलेले आणि हाडांचा सांगाडा राहिलो असू त्यावेळी आम्ही पुन्हा जिवंत करून उठवले जाऊ आणि आमचे पूर्वकालीन वाडवडीलही उठवले जातील? यांना सांगा, होय, आणि तुम्ही अल्लाहच्या समोर विवश आहात.
فإنما هي زجرة واحدة فإذا هم ينظرون وقالوا يا ويلنا هذا يوم الدين هذا يوم الفصل الذي كنتم به تكذبون. केवळ एकच झिडकारणी असेल आणि अकस्मात हे आपल्या डोळ्यांनी ते सर्व काही ज्याची माहिती दिली जात आहे पाहत असतील, त्यावेळी ते सांगतील, अरे रे आमचं दुर्दैव, हा तर मोबदल्याचा दिवस आहे, हा तोच निर्णयाचा दिवस आहे ज्याला तुम्ही खोटं ठरवत होता. احشروا الذين ظلموا وأزواجهم وما كانوا يعبدون من دون الله فاهدوهم إلى صراط الجحيم وقفوهم إنهم مسؤولون ما لكم لا تناصرون بل هم اليوم مستسلمون. आज्ञा होईल, घेऊन आणा सर्व जालिमांना आणि त्यांच्या साथीदारांना आणि त्या उपास्यांना ज्यांची ते अल्लाहला सोडून बंदगी करत असत. मग या सर्वांना जहन्नमचा रस्ता दाखवा आणि थोडं थांबवा. यांना काही विचारायचं आहे. यांना काय झालं तुम्हाला? आता का एकमेकाला मदत करत नाही? अरे आज तर हे आपल्या स्वतःला आणि एकमेकाला हवाली करून टाकीत आहेत. وأقبل بعضهم على بعض يتساءلون قالوا إنكم كنتم تأتوننا عن اليمين قالوا بل لم تكونوا مؤمنين وما كان لنا عليكم من سلطان بل كنتم قوما طاغين فحق علينا قول ربنا إنا لذائقون فأغويناكم إنا كنا غاوين. यानंतर ते एकमेकांकडे वळतील आणि आपापसात तक्रार सुरू करतील. अनुकरण करणारे आपल्या नेत्यांना म्हणतील, तुम्ही आमच्याजवळ उजव्या बाजूने येत होता. ते उत्तर देतील, नाही, किंवा तुम्ही स्वतः इमान आणणारे नव्हता. आमचा तुमच्यावर काही जोर नव्हता. तुम्ही स्वतः शिरजोर लोक होता. सरतेशेवटी आम्ही आपल्या रबच्या या फरमानला पात्र ठरलो की आम्ही यातनेची चव चाकणार आहोत. तेव्हा तुम्ही आम्हाला बहकावलं. आम्ही स्वतः देखील बहकलेले होतो. فإنهم يومئذ في العذاب مشتركون إنا كذلك نفعل بالمجرمين إنهم كانوا إذا قيل لهم لا إله إلا الله يستكبرون ويقولون أئنا لتاركو آلهتنا لشاعر مجنون بل جاء بالحق وصدق المرسلين إنكم لذائق العذاب الأليم. अशा प्रकारे ते सर्व त्या दिवशी प्रकोपात समायिक असतील. आम्ही गुन्हेगारांशी असंच काही करत असतो. हे ते लोक होते की जेव्हा यांना म्हटलं जात असे, अल्लाशिवाय कोणी खरा ईश्वर नाही, तर ते घमिंडीत येत असत आणि म्हणत असत, आम्ही का वेड्या कवीसाठी आमच्या देवांना सोडून द्यावं काय? वस्तुतः तो सत्यानिशी आला होता आणि त्यानं प्रेषितांची सत्यता प्रमाणित केली होती. आता यांना सांगितलं जाईल की तुम्ही खचितच यातनादायक शिक्षेचा आस्वाद घेणारे आहात. وما تجزون إلا ما كنتم تعملون إلا عباد الله المخلصين أولئك لهم رزق معلوم فواكه وهم مكرمون في جنات النعيم على سرر متقابلين يطاف عليهم بكأس من معين بيضاء لذة للشاربين لا فيها غول ولا هم عنها ينزفون وعندهم قاصرات الطرف عين كأنهن بيض مكنون. आणि तुम्हाला जो काही बदला दिला जात आहे तो त्याच कृत्यांचा दिला जात आहे जी तुम्ही करत आला आहात. पण अल्लाहचे निवडक दास या वाईट शेवटापासून सुरक्षित असतील. त्यांच्यासाठी परिचित अशी रोजे आहे. हर तऱ्हेचे स्वादिष्ट पदार्थ आणि ऐश्वर्य संपन्न जन्नतीमध्ये ते सन्मानपूर्वक ठेवले जातील. तख्तांवर समोरासमोर बसतील. मद्याच्या झऱ्यातून पात्र भरून भरून त्यांच्या दरम्यान फिरवले जातील. चमकणारे मद्य जे पिणाऱ्यासाठी स्वादिष्ट असेल, त्यांच्या शरीरालाही त्यापासून काही अपाय होणार नाही आणि त्यांची बुद्धी देखील भ्रष्ट होणार नाही. आणि त्यांच्यापाशी नजरा जपणाऱ्या सुंदर नेत्रांच्या स्त्रिया असतील, अशा नाजूक जणू काय अंड्यांच्या कवचाच्या खाली लपलेले आवरण. فأقبل بعضهم على بعض يتساءلون قال قائل منهم إني كان لي قرين
يقول أئنك لمن المصدقين أئذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمدينون. मग ते एकमेकाकडे वळून हा अहवाल विचारतील. त्यांच्यापैकी एक म्हणेल, जगात माझा एक सहवासी होता जो मला म्हणत असे, काय तुम्ही देखील खरे मांडणाऱ्यांपैकी आहात? काय खरोखरच जेव्हा आम्ही मेलेले असू आणि माती बनले असू आणि हाडांचा सांगाडा बनून राहू तेव्हा आम्हाला शिक्षा आणि मोबदला दिला जाईल? आता काय आपण पाहू इच्छिता की ते महाशय कोठे आहेत? قال هل أنتم مطلعون فاطلع فرآه في سواء الجحيم قال تالله إن كدت لتردين ولولا نعمة ربي لكنت من المحضرين أفما نحن بميتين إلا موتتنا الأولى وما نحن بمعذبين. असं म्हणून ज्या क्षणी तो झुकेल तेव्हा नरकात खोलवर तो त्याला दिसेल आणि त्याला संबोधून म्हणेल, अल्लाह शपथ, तू तर माझा नाशच करून टाकणार होतास. माझ्या पालनकर्त्याची कृपा माझ्यावर नसती तर आज मी देखील त्या लोकांसमोर येत असतो जे पकडून आणले आहेत. बरं तर आता आम्ही मरणार नाही काय? मृत्यू जो आम्हाला येणार होता तो केवळ पूर्वीच येऊन गेला काय? आता आम्हाला काही यातना होणार नाही ना? إن هذا لهو الفوز العظيم لمثل هذا فليعمل العاملون أذلك خير نزلا أم شجرة الزقوم إنا جعلناها فتنة للظالمين إنها شجرة تخرج في أصل الجحيم طلعها كأنه رؤوس الشياطين. खरोखर हेच वैभव संपन्न यश आहे. अशा यशाकरता कर्म करणाऱ्यांनी कर्म केलं पाहिजे. सांगा, हा पाहुणचार चांगला आहे की जक्कुमचं झाड? आम्ही त्या झाडाला जालिम लोकांसाठी उपद्रव बनवलेला आहे. ते एक झाड आहे जे नरकाच्या तळातून निघतं. त्याच्या कळ्या अशा आहेत जणू काही शैतानांची डोकी. فإنهم لآكلون منها فمالئون منها البطون ثم إن لهم عليها لشوبا من حميم ثم إن مرجعهم لإلى الجحيم إنهم ألفوا آباءهم ضالين فهم على آثارهم يهرعون. जहन्नमचे लोक ते खातील आणि त्यानेच पोट भरतील. मग त्यावर त्यांना पिण्यासाठी उकळतं पाणी मिळेल आणि त्यानंतर त्यांची परती त्याच नरकाग्नीकडे होईल. हे ते लोक होत ज्यांना आपले वाडवडील मार्गभ्रष्ट आढळले आणि त्यांच्याच पदचिन्हांवर ते पळत सुटले. ولقد ضل قبلهم أكثر الأولين ولقد أرسلنا فيهم منذرين فانظر كيف كان عاقبة المنذرين إلا عباد الله المخلصين. वस्तुस्थिती अशी होती की यांच्यापूर्वी बरेचसे लोक मार्गभ्रष्ट झालेले होते आणि त्यांच्यामध्ये आम्ही तंबी देणारे प्रेषित पाठवले होते. आता पहा, त्या तंबी दिलेल्या लोकांचा शेवट कसा झाला. या वाईट शेवटापासून अल्लाहचे केवळ तेच तास वाचले आहेत ज्यांना त्याने आपल्यासाठी विशेष म्हणून ठेवला आहे. ولقد نادانا نوح فلنعم المجيبون ونجيناه وأهله من الكرب العظيم وجعلنا ذريته هم الباقين وتركنا عليه في الآخرين سلام على نوح في العالمين إنا كذلك نجزي المحسنين إنه من عبادنا المؤمنين ثم أغرقنا الآخرين. आम्हाला यापूर्वी नूह अलैहिस्सलामने पुकारलं होतं तर पहा की आम्ही कसं छान उत्तर देणारे होतो. आम्ही त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भयंकर यातनेतून वाचवलं आणि त्याच्याच वंशाला बाकी ठेवलं आणि नंतरच्या पिढ्यात त्याची स्तुती आणि गुणगान राहू दिलं. सलाम आहे नूह अलैहिस्सलामला सर्व जगवासियांमध्ये. आम्ही नेकी करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. वास्तविकपणे तो आमच्या इमानधारक दासांपैकी होता. मग प्रतिपक्षाला आम्ही बुडून टाकलं. وَإِنَّ مِن شِيعَتِهِ لَإِبْرَاهِيمَ إِذْ جَاءَ رَبَّهُ بِقَلْبٍ سَلِيمٍ إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ مَاذَا تَعْبُدُونَ أَئِفْكًا آلِهَةً دُونَ اللَّهِ تُرِيدُونَ فَمَا ظَنُّكُمْ بِرَبِّ الْعَالَمِينَ. आणि नूह अलैहिस्सलामच्या रीतीप्रमाणे चालणारा इब्राहिम अलैहिस्सलाम होता.
जेव्हा तो आपल्या रबच्या हुजुरात शुद्ध हृदयानिशी आला, तेव्हा त्यानं आपल्या पित्याला आणि आपल्या लोकसमुदायाला सांगितलं, या काय वस्तू आहेत ज्यांची तुम्ही उपासना करत आहात? काय अल्लाहला सोडून खोटे रचलेले देव तुम्ही इच्छिता? बरे, सकल जगांच्या रब संबंधी तुमची काय कल्पना आहे? فنظر نظرة في النجوم فقال إني سقيم فتولوا عنه مدبرين فراغ إلى آلهتهم فقال ألا تأكلون ما لكم لا تنطقون فراغ عليهم ضربا باليمين فأقبلوا إليه يزفون. मग त्याने नक्षत्रांवर एक नजर टाकली आणि म्हणाला, माझी तब्येत बरी नाही, म्हणून ते लोक त्याला सोडून निघून गेले. त्यांच्या पाठीमागे तो गुपचूप त्यांच्या देवळात शिरला आणि म्हणाला, आपण का खात नाही? झालं तरी काय आहे, आपण बोलत सुद्धा नाही. त्यानंतर तो त्यांच्यावर तुटून पडला आणि उजव्या हातानं खूप आघात केले. परत येऊन ते लोक धावत धावत त्याच्याजवळ आले. قال أتعبدون ما تنحتون والله خلقكم وما تعملون قالوا ابنوا له بنيانا فألقوه في الجحيم فأرادوا به كيدا فجعلناهم الأسفلين. त्यानं सांगितलं, तुम्ही स्वतःच कोरलेल्या वस्तूंना पूजता काय? वास्तविकपणे अल्लाहनेच तुम्हाला निर्माण केला आहे आणि या वस्तूंना देखील ज्या तुम्ही बनवता. त्यांनी आपापसात सांगितलं, याच्यासाठी एक अग्निखाई तयार करा आणि याला धगधगत्या आगीच्या ढिगाऱ्यात फेकून द्या. त्यांनी त्याच्या विरुद्ध एक कार्यवाही करू इच्छिली होती, परंतु आम्ही त्यांनाच खाली पाडलं. وقال إني ذاهب إلى ربي سيهدين رب هب لي من الصالحين فبشرناه بغلام حليم فلما بلغ معه السعي قال يا بني إني أرى في المنام أني أذبحك فانظر ماذا ترى قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين. इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं, मी आपल्या रबकडे जात आहे, तोच माझं मार्गदर्शन करील. हे पालन करत्या, मला एक पुत्र प्रदान कर जो सदाचार्यांपैकी असावा. या प्रार्थनेच्या उत्तरात आम्ही त्याला एक सहनशील पुत्राची शुभवार्ता दिली. तो मुलगा जेव्हा त्याच्या समवेत धावपळ करण्याच्या वयात आला, तेव्हा एके दिवशी इब्राहिम अलैहिस्सलामने त्याला सांगितलं, हे माझ्या मुला, मी स्वप्नात पाहतो की मी तुला जबाह करत आहे. आता तू सांग, तुझा काय विचार आहे? त्याने सांगितलं, हे पित्या, जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसं करून टाका. आपणास अल्लाहने इच्छिलं तर मी धैर्यवानांपैकी आढळेन. فلما أسلما وتله للجبين وناديناه أن يا إبراهيم قد صدقت الرؤيا إنا كذلك نجزي المحسنين إن هذا لهو البلاء المبين وفديناه بذبح عظيم وتركنا عليه في الآخرين سلام على إبراهيم. शेवटी जेव्हा या दोघांनी आज्ञापालनात मान तुकवली आणि इब्राहिम अलैहिस्सलामनं पुत्राला कपाळानिशी पाडलं आणि आम्ही पुकारलं, हे इब्राहिम, तू स्वप्न साकार केलंस. आम्ही सत्कार्य करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच ही एक उघड परीक्षा होती आणि आम्ही एक मोठी कुर्बानी मोबदल्यात देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा आणि गुणगान नंतरच्या पिढ्यात सदैव मागे ठेवलं. सलाम आहे इब्राहिम अलैहिस्सलामवर. كذلك نجزي المحسنين إنه من عبادنا المؤمنين وبشرناه بإسحاق نبيا من الصالحين وباركنا عليه وعلى إسحاق ومن ذريتهما محسن وظالم لنفسه مبين. आम्ही नेकी करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच तो आमच्या इमानधारक दासांपैकी होता आणि आम्ही त्याला इसाक अलैहिस्सलामची शुभवार्ता दिली, सदाचारींपैकी एक पैगंबर, आणि त्याला आणि इसाक अलैहिस्सलामला बरकत दिली. आता त्या दोघांच्या वंशापैकी कोणी परोपकारी आहे तर कोणी आपल्या स्वतःवर स्पष्ट जुलूम करणारा आहे. ولقد مننا على موسى وهارون ونجيناهما وقومهما من الكرب العظيم ونصرناهم فكانوا هم الغالبين وآتيناهما الكتاب المستبين وهديناهما الصراط المستقيم. आणि आम्ही मूसा अलैहिस्सलाम आणि हारून अलैहिस्सलाम यांच्यावर उपकार केले. त्यांना आणि त्यांच्या लोकसमूहाला मोठ्या यातनेतून मुक्त केलं. त्यांना सहाय्य प्रदान केलं की ज्यामुळे तेच विजयी ठरले. त्यांना अगदी स्पष्ट ग्रंथ प्रदान केले. त्यांना सरळ मार्ग दाखवला. وتركنا عليهما في الآخرين سلام على موسى وهارون إنا
إنا كذلك نجزي المحسنين إنهما من عبادنا المؤمنين. आणि नंतरच्या पिढ्यांमध्ये त्यांचं इष्ट स्मरण बाकी ठेवलं. सलाम आहे मुसा अलैहिस्सलाम आणि हारून अलैहिस्सलामवर. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. वास्तविकतः ते आमच्या मोमीन दासांपैकी होते. وإن إلياس لمن المرسلين إذ قال لقومه ألا تتقون أتدعون بعلا وتذرون أحسن الخالقين الله ربكم ورب آبائكم الأولين. आणि इलियास अलैहिस्सलाम ही निश्चितच प्रेषितांपैकी होता. स्मरण करा जेव्हा त्यानं आपल्या लोकसमूहाला सांगितलं होतं, तुम्ही भीत नाही का? काय तुम्ही बळचा धावा करता आणि उत्तम सर्जनकर्त्याला सोडून देता त्या अल्लाहला जो तुमचा आणि तुमच्या अगोदरच्या आणि नंतरच्या पूर्वजांचा रब आहे. فكذبوه فإنهم لمحضرون إلا عباد الله المخلصين وتركنا عليه في الآخرين سلام على إلياسين إنا كذلك نجزي المحسنين إنه من عبادنا المؤمنين. परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं म्हणून आता ते निश्चितच शिक्षेसाठी हजर केले जाणार आहेत. अल्लाहच्या त्या दासांखेरीज ज्यांना विशेष रोखलं गेलं होतं आणि इलियास अलैहिस्सलामचं सुस्मरण आम्ही नंतरच्या पिढ्यांमध्ये बाकी ठेवलं. सलाम आहे इलियास अलैहिस्सलामवर. आम्ही नेकी करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. खरोखरच तो आमच्या इमानधारक दासांपैकी होता. وإن لوطا لمن المرسلين إذ نجيناه وأهله أجمعين إلا عجوزا في الغابرين ثم دمرنا الآخرين وإنكم لتمرون عليهم مصبحين وبالليل أفلا تعقلون. आणि लूत अलैहिस्सलाम ही त्याच लोकांपैकी होता ज्यांना प्रेषित म्हणून पाठवला गेला आहे. स्मरण करा तेव्हा आम्ही त्याची आणि त्याच्या सर्व कुटुंबियांची सुटका केली एका म्हातारी खेरीज जी पाठीमागे राहणाऱ्यांपैकी होती. मग उरलेल्या सर्वांना आम्ही उद्ध्वस्त करून टाकलं. आज तुम्ही रात्रंदिवस त्यांच्या उद्ध्वस्त अवशेषांवरून जात असता. काय तुम्हाला अक्कल येत नाही? وإن يونس لمن المرسلين إذ أبق إلى الفلك المشحون فساهم فكان من المدحضين فالتقمه الحوت وهو مليم فلولا أنه كان من المسبحين للبث في بطنه إلى يوم يبعثون. आणि खचितच युनुस अलैहिस्सलाम सुद्धा प्रेषितांपैकी होता. स्मरण करा जेव्हा त्यानं एका भरलेल्या नावेकडे पळ काढला, मग फासे टाकण्यात सामील झाला आणि त्यात मात खाल्ली. सरतेशेवटी माशाने त्याला गिळंकृत केलं आणि तो निर्भत्सित होता. आता जर तो पावित्र्य गान करणाऱ्यांपैकी नसता तर कायमतच्या दिवसापर्यंत तो माशाच्या पोटातच राहिला असता. فنبذناه بالعراء وهو سقيم وأنبتنا عليه شجرة من يقطين وأرسلناه إلى 100,000 أو يزيدون فآمنوا فمتعناهم إلى حين. सरतेशेवटी आम्ही त्याला अत्यंत दुर्दशेत एका खडकाळ जमिनीवर फेकून दिलं आणि त्यावर एक लटाधारी वृक्ष उगवला. यानंतर आम्ही त्याला 1,00,000 अथवा त्यापेक्षा जास्त लोकांकडे पाठवलं. त्यांनी इमान आणलं आणि मी एका विशिष्ट वेळेपर्यंत त्यांना राहू दिलं. فاستفتهم ألربك البنات ولهم البنون أم خلقنا الملائكة إناثا وهم شاهدون ألا إنهم من إفكهم ليقولون ولد الله وإنهم لكاذبون أصطفى البنات على البنين ما لكم كيف تحكمون أفلا تذكرون. मग जरा या लोकांना विचारा, काय यांच्या मनाला ही गोष्ट पटते की तुमच्या रबच्यासाठी तर असाव्यात मुली आणि यांच्यासाठी असावीत मुलं? काय खरोखरच आम्ही फरिश्त्यांना स्त्रियाच बनवलं आहे आणि हे डोळे देखत गोष्ट म्हणत आहेत? चांगलं ऐकून घ्या. वास्तविकपणे हे लोक आपल्या मनानं घडून ही गोष्ट म्हणत आहेत की अल्लाह संतती बाळगतो आणि प्रत्यक्षात हे खोटारडे आहेत. काय अल्लाहनं पुत्राऐवजी मुली आपल्यासाठी पसंत केल्या? तुम्हाला झालं तरी काय? कसले निर्णय लावित आहात? काय तुम्हाला शुद्ध येत नाही? أم لكم سلطان مبين فأتوا بكتابكم إن كنتم صادقين. अथवा तुमच्याजवळ आपल्या या गोष्टींसंबंधी एखादी स्पष्ट सनद आहे तर आणा तो आपला ग्रंथ जर तुम्ही खरे असाल.
وجعلوا بينه وبين الجنة نسبا ولقد علمت الجنة إنهم لمحضرون سبحان الله عما يصفون إلا عباد الله المخلصين. यांनी अल्लाह आणि फरिश्त्यांच्या दरम्यान वंश संबंध जोडलेले आहे. वास्तविकतः फरिश्ते चांगल्या प्रकारे जाणतात की हे लोक अपराधी म्हणून हजर होणार आहेत आणि ते म्हणतात की अल्लाह त्या गुणापासून मुक्त आहे जे त्याच्या निर्भर दासांपैकी इतर लोक त्यांच्याशी जोडतात. فإنكم وما تعبدون ما أنتم عليه بفاتنين إلا من هو صال الجحيم وما منا إلا له مقام معلوم وإنا لنحن الصافون وإنا لنحن المسبحون. तर तुम्ही आणि तुमचे हे उपास्य अल्लाहपासून कोणालाही फेरू शकत नाहीत, परंतु केवळ त्याला जो नरकाच्या भडकणाऱ्या आगीत होळपाळणार असेल. आणि आमची स्थिती तर अशी आहे की आमच्यापैकी प्रत्येकाचं एक स्थान निश्चित आहे आणि आम्ही कतारबद्ध सेवक आहोत आणि पावित्र्य गान करणारे आहोत. وَإِن كَانُوا لَيَقُولُونَ لَوْ أَنَّ عِندَنَا ذِكْرًا مِنَ الْأَوَّلِينَ لَكُنَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ فَكَفَرُوا بِهِ فَسَوْفَ يَعْلَمُونَ وَلَقَدْ سَبَقَتْ كَلِمَتُنَا لِعِبَادِنَا الْمُرْسَلِينَ إِنَّهُمْ لَهُمُ الْمَنصُورُونَ وَإِنَّ جُندَنَا لَهُمُ الْغَالِبُونَ. हे लोक पूर्वी तर सांगत असत, हाय आमच्यापाशी ते स्मरण असतं जे पूर्वीच्या लोकांना मिळालं होतं, तर आम्ही अल्लाहचे निवडक दास असतो. परंतु जेव्हा ते आले तेव्हा यांनी त्याचा इन्कार केला. आता लवकरच यांना या वर्तनाची परिणती माहीत होईल. आपल्या पाठवलेल्या दासांना आम्ही पूर्वीच वचन दिलं आहे की निश्चितच त्यांना मदत दिली जाईल आणि आमचं सैन्य विजयी ठरेल. فتول عنهم حتى حين وأبصرهم فسوف يبصرون أفبعذابنا يستعجلون فإذا نزل بساحتهم فساء صباح المنذرين. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना जरा काही अवधी करता यांच्या स्थितीवर सोडून द्या आणि पाहत राहा. लवकरच हे स्वतः देखील पाहतील काय हे आमच्या प्रकोपासाठी घाई करत आहेत. जेव्हा तो यांच्या प्रांगणात कोसळेल तेव्हा तो दिवस अशा लोकांकरता फारच वाईट असेल ज्यांना तंबी दिलेली आहे. وتول عنهم حتى حين وأبصر فسوف يبصرون سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. तर जरा यांना काही अवधीसाठी सोडून द्या आणि पाहत राहा. लवकरच हे स्वतः देखील पाहतील. पवित्र आहे तुझा रब, प्रतिष्ठेचा स्वामी त्या सर्व गोष्टींपासून ज्या हे लोक बनवत आहेत. आणि सलाम आहे प्रेषितांवर आणि सर्व स्तुती सकल जगांच्या पालनकर्त्या अल्लाह करताच आहे. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. ضاد والقرآن ذي الذكر بل الذين كفروا في عزة وشقاق كم أهلكنا من قبلهم من قرن فنادوا ولا تحين مناص. स्वाद शपथ आहे उद्देशपूर्ण कुराणची, किंबहुना हेच लोक ज्यांनी मानण्यास नकार दिला आहे, अत्यंत अहंकार आणि हट्टाग्रहात गुरफटलेले आहेत. यांच्यापैकी आम्ही अशा कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकलं आहे. आणि जेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आला आहे तेव्हा ते आक्रोश करून उठले आहेत, परंतु ती घटका वाचण्याची नसते. وعجبوا أن جاءهم منذر منهم وقال الكافرون هذا ساحر كذاب أجعل الآلهة إلها واحدا إن هذا لشيء عجاب. या लोकांना या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटलं की एक भय दाखवणारा खुद्द यांच्यातूनच आला. इन्कार करणारे म्हणू लागले की हा जादूगार आहे, अत्यंत खोटा आहे. त्यानं साऱ्या ईश्वरांऐवजी केवळ एकच ईश्वर बनवून टाकलं काय? ही तर फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. وانطلق الملأ منهم أن امشوا واصبروا على آلهتكم إن هذا لشيء يراد ما سمعنا بهذا في الملة الآخرة إن هذا إلا اختلاق. आणि जनसमूहाचे सरदार असं म्हणत निघून गेले की चला आणि दृढ राहा आपल्या देवांच्या उपासनेवर. ही गोष्ट तर काही औरच हेतूने म्हटली जात आहे. ही गोष्ट आम्ही निकटवर्ती काळातील धर्मसमुदायांपैकी कोणाकडूनही ऐकली नाही. ही तर काहीच नाही परंतु एक कपोलकल्पित गोष्ट. काय आमच्या दरम्यान केवळ हा एकच मनुष्य उरला होता की ज्याच्यावर अल्लाहचं स्मरण उतरवलं गेलं?
أأنزل عليه الذكر من بيننا بل هم في شك من ذكري بل لما يذوقوا عذاب. खरी गोष्ट अशी आहे की माझ्या स्मरणवर शंका घेत आहेत आणि या साऱ्या गोष्टी अशासाठी करत आहेत की यांनी माझ्या प्रकोपाचा आस्वाद घेतलेला नाही. أم عندهم خزائن رحمة ربك العزيز الوهاب أم لهم ملك السماوات والأرض وما بينهما فليرتقوا في الأسباب. काय तुझ्या प्रभुत्व संपन्न आणि दाता पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने यांच्या ताब्यात आहेत? काही आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्या दरम्यानातील वस्तूंचे मालक आहेत? बरं तर यांनी कार्यकारण विश्वाच्या उंचीवर चढून पाहावं. جند ما هنالك مهزوم من الأحزاب كذبت قبلهم قوم نوح وعاد وفرعون ذو الأوتاد وثمود وقوم لوط وأصحاب الأيكة أولئك الأحزاب إن كل إلا كذب الرسل فحق عقاب. हे तर जथ्थ्यांपैकी एक लहानसा जथ्था आहे जे याच ठिकाणी पराभूत होणार आहे. यांच्यापूर्वी नूह अलैहिस्सलामचा जनसमूह आणि आद आणि मेखावाला, फिरौन आणि समूद आणि लूत अलैहिस्सलामचा जनसमूह आणि ऐकावाले यांनी खोटं ठरवलं आहे. जथ्थे ते होते, त्यांच्यापैकी प्रत्येकानं प्रेषितांना खोटं ठरवलं आणि माझ्या प्रकोपाचा फैसला त्यांच्यावर लागू झाल्याविना राहिला नाही. وما ينظر هؤلاء إلا صيحة واحدة ما لها من فواق فقالوا ربنا عجل لنا قطنا قبل يوم الحساب. हे लोक सुद्धा केवळ एका विस्फोटाच्या प्रतीक्षेत आहेत ज्यानंतर कोणताही दुसरा विस्फोट होणार नाही आणि हे म्हणतात की आमच्या रब, हिशोबाच्या दिवसापूर्वीच आमचा वाटा आम्हाला लवकर देऊन टाक. اصبر على ما يقولون واذكر عبدنا داود ذا الأيد إنه أواب. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, संयम राखा त्या गोष्टींसाठी ज्या हे लोक बनवत आहेत आणि यांच्यासमोर आमचे दास दाऊद अलैहिस्सलाम यांचा किस्सा सांगा जो प्रचंड शक्तींचा मालक होता, प्रत्येक बाबतीत अल्लाहकडे धाव घेणारा होता. إنا سخرنا الجبال معه يسبحن بالعشي والإشراق والطير محشورة كل له أواب. आम्ही पर्वतांना त्याच्या समवेत वशीभूत करून ठेवलं होतं की सकाळ संध्याकाळ ते त्याच्या समवेत पावित्र्य गान करत असत. पक्षी येऊन गोळा होत असत, सर्वच्या सर्व त्याच्या पावित्र्य गानाकडे लक्ष केंद्रित करत असत. وشددنا ملكه وآتيناه الحكمة وفصل الخطاب وهل أتاك نبأ الخصم إذ تسوروا المحراب إذ دخلوا على داود ففزع منهم قالوا لا تخف خصمان بغى بعضنا على بعض فاحكم بيننا بالحق ولا تشطط واهدنا إلى سواء الصراط. आम्ही त्याचं राज्य बळकट केलं होतं, त्याला प्रभुत्व प्रदान केलं होतं आणि निर्णायक गोष्ट सांगण्याची क्षमता प्रदान केली होती. मग तुम्हाला काही वार्ता पोचली आहे त्या खटल्यावाल्यांची जे भिंत चढून त्याच्या माडीत शिरले होते? जेव्हा ते दाऊद अलैहिस्सलाम जवळ पोहोचले होते तेव्हा तो त्यांना पाहून घाबरला. त्यांनी सांगितलं, भिवू नका, आम्ही दोघं खटल्यातील पक्षकार आहोत ज्यांच्यापैकी एकाने दुसऱ्याची आगळीक केली आहे. आता आमच्या दरम्यान ठीक ठीक सत्यानिशी निवाडा करा, अन्याय करू नका आणि आम्हाला सरळ मार्ग दाखवा. إن هذا أخي له 99 نعجة ولي نعجة واحدة فقال أكفلنيها وعزني في الخطاب قال لقد ظلمك بسؤال نعجتك إلى نعاجه وإن كثيرا من الخلطاء ليبغي بعضهم على بعض إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وقليل ما هم وظن داود أنما فتناه فاستغفر ربه وخر راكعا وأناب. हा माझा भाऊ आहे, याच्याजवळ 99 मेंढ्या आहेत आणि माझ्याजवळ केवळ एकच मेंढी आहे. यानं मला सांगितलं की ही एक मेंढी सुद्धा माझ्या हवाली कर आणि त्यानं बोलचालीत मला दाबून टाकलं. दाऊद अलैहिस्सलामनं उत्तर दिलं, या व्यक्तीनं आपल्या मेंढ्यांसमवेत तुझी मेंढी सामील करण्याची मागणी करून निश्चितच तुझ्यावर जुलूम केला. आणि वस्तुस्थिती तर अशी आहे की मिळून मिसळून एकत्र राहणारे लोक बहुधा एक दुसऱ्याची आगळी करत असतात. केवळ तेच लोक यापासून वाचलेले आहेत जे इमानधारक आणि सत्कर्म करतात आणि असे लोक कमीच आहेत. ही गोष्ट सांगता सांगता दाऊद अलैहिस्सलामला कळून चुकलं
की ही तर आम्ही वास्तविकतः त्याची परीक्षा घेतली आहे. म्हणून त्यानं आपल्या रबकडे क्षमायाचना केली आणि सजद्यात गेला आणि रुजू झाला. فغفرنا له ذلك وإن له عندنا لزلفى وحسن مآب يا داود إنا جعلناك خليفة في الأرض فاحكم بين الناس بالحق ولا تتبع الهوى فيضلك عن سبيل الله إن الذين يضلون عن سبيل الله لهم عذاب شديد بما نسوا يوم الحساب. तेव्हा मी त्याची ती चूक माफ केली आणि निश्चितच आमच्यापाशी त्याच्यासाठी जवळकीचं स्थान आणि अधिक चांगला शेवट आहे. आम्ही त्याला सांगितलं, हे दाऊद, आम्ही तुला पृथ्वीवर खलिफा अर्थात नायब बनवला आहे, म्हणून तो लोकांदरम्यान सत्यानिशी राज्य कर आणि मनोवासनेच्या आहारी जाऊ नकोस. ती तुला अल्लाच्या मार्गापासून भटकविल. जे लोक अल्लाच्या मार्गापासून भटकतात निश्चितच त्यांच्याकरता कठोर शिक्षा आहे की हिशेबाचा दिवस ते विसरून गेले. وما خلقنا السماء والأرض وما بينهما باطلا ذلك ظن الذين كفروا فويل للذين كفروا من النار أم نجعل الذين آمنوا وعملوا الصالحات كالمفسدين في الأرض أم نجعل المتقين كالفجار. आम्ही आकाशाला आणि पृथ्वीला आणि या जगाला जे त्यांच्या दरम्यान आहे व्यर्थ निर्माण केलं नाही. ही तर त्या लोकांची कल्पना आहे ज्यांनी कुफ्र केला आहे आणि अशा काफिरांसाठी सर्वनाश आहे जहन्नमच्या अग्नीद्वारे. काय आम्ही अशा लोकांना जे इमान आणतात आणि सत्कृत्य करतात आणि त्या लोकांना जे पृथ्वीवर उपद्रव माजवणारे आहेत एक समान करावं? काय ईशुभिरूंना दुराचार्यांप्रमाणे करावं? كتاب أنزلناه إليك مبارك ليدبروا آياته وليتذكر أولو الألباب. हा एक मोठा बरकतवाला ग्रंथ आहे जो मी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे, जेणेकरून या लोकांनी त्याच्या आयतींवर विचार करावा आणि बुद्धी आणि विवेक राखणाऱ्यांनी यापासून बोध घ्यावा. ووهبنا لداود سليمان نعم العبد إنه أواب إذ عرض عليه بالعشي الصافنات الجياد فقال إني أحببت حب الخير عن ذكر ربي حتى توارت بالحجاب ردوها علي فطفق مسحا بالسوق والأعناق. आणि दाऊद अलैहिस्सलामला आम्ही सुलेमान अलैहिस्सलाम सारखा पुत्र प्रदान केला, उत्तम दास, मोठ्या प्रमाणात आपल्या रबकडे रुजू होणारा. उल्लेखनीय आहे तो प्रसंग जेव्हा संध्याकाळच्या वेळी त्याच्यासमोर खूप प्रशिक्षित घोडे सादर केले गेले, तेव्हा तो म्हणाला, मी या मालाचं प्रेम आपल्या रबच्या स्मरणामुळे स्वीकारलं आहे, येत पावेतो. जेव्हा ते घोडे दृष्टीआड झाले तेव्हा त्याने आज्ञा दिली की त्यांना माझ्याकडे परत आणा. मग लागला त्यांच्या पोटरी आणि मानेवर हात फिरवायला. ولقد فتنا سليمان وألقينا على كرسيه جسدا ثم أناب قال رب اغفر لي وهب لي ملكا لا ينبغي لأحد من بعدي إنك أنت الوهاب. आणि पहा की सुलेमान अलैहिस्सलामलाही आम्ही कसोटीला लावलं आणि त्याच्या खुर्चीवर एक देह आणून टाकला. मग त्यानं रुजू केलं आणि म्हटलं की हे माझ्या रब, मला क्षमा कर आणि मला ती बादशाही प्रदान कर जी माझ्यानंतर कोणासाठी पात्र ठरू नये. निसंदेह तूच खरा दाता आहेस. فسخرنا له الريح تجري بأمره رخاء حيث أصاب والشياطين كل بناء وغواص وآخرين مقرنين في الأصفاد هذا عطاؤنا فامنن أو أمسك بغير حساب وإن له عندنا لزلفى وحسن مآب. तेव्हा आम्ही त्याच्यासाठी वाऱ्याला वशीभूत केलं जो त्याच्या आज्ञेनं नरमाईनं वाहत असे जिकडे तो इच्छित असे, आणि शैतानांना वशीभूत केलं हर प्रकारचे गवंडी आणि पाणबुडे आणि अन्य जे साखळ्याने जखडलेले होते. आम्ही त्याला सांगितलं, हे आमचं बक्षीस आहे, तुला हा अधिकार आहे की तू ज्याला हवं त्याला द्यावं आणि हवं त्यापासून रोखून धरावं. काही हिशेब नाही. निश्चितच त्याच्यासाठी आमच्यापाशी जवळकीचं स्थान आणि अधिक चांगला शेवट आहे. واذكر عبدنا أيوب إذ نادى ربه أني مسني الشيطان بنصب وعذاب
اركض برجلك هذا مغتسل بارد وشراب ووهبنا له أهله ومثلهم معهم رحمة منا وذكرى لأولي الألباب وخذ بيدك ضغثا فاضرب به ولا تحنث إنا وجدناه صابرا نعم العبد إنه أواب. आणि आमच्या दास अय्यूब अलैहिस्सलामची आठवण करा, जेव्हा त्याने आपल्या रबला पुकारलं की शैताननं मला त्रासात आणि यातनेत टाकला आहे. आम्ही त्याला आज्ञा दिली, आपला पाय जमिनीवर आपट, हे आहे शीतल जल स्नानासाठी आणि पिण्यासाठी. आम्ही त्याला त्याचं कुटुंब परत दिलं आणि त्यांच्याबरोबर तितकंच अन्न आपल्याकडून कृपा म्हणून आणि बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी बोध म्हणून. आणि आम्ही त्याला सांगितलं, मुठभर गवत घे आणि त्यांना मार, आपली शपथ मोडू नकोस. आम्हाला तो सहनशील आढळला, उत्तम दास, आपल्या रबकडे फार रुजू होणारा. واذكر عبادنا إبراهيم وإسحاق ويعقوب أولي الأيدي والأبصار إنا أخلصناهم بخالصة ذكر الدار وإنهم عندنا لمن المصطفين الأخيار. واذكر إسماعيل واليسع وذا الكفل وكل من الأخيار. आणि आमचे दास इब्राहिम अलैहिस्सलाम, इसाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम यांचं स्मरण करा. प्रचंड कार्यशक्ती बाळगणारे आणि द्रष्टे लोक होते. आम्ही त्यांना एका निवळ गुणाच्या आधारावर निवडलं होतं आणि ते परलोकाच्या घराचं स्मरण होतं. निश्चितच आमच्या इथे त्यांची गणना निवडलेल्या पुण्यशील लोकांमध्ये आहे. आणि इस्माईल अलैहिस्सलाम आणि अलियासला अलैहिस्सलाम आणि जुल्किफला अलैहिस्सलामची आठवण करा, हे सर्व पुण्यशील लोकांपैकी होते. هذا ذكر وإن للمتقين لحسن مآب جنات عدن مفتحة لهم الأبواب. ही एक आठवण होती. आता ऐका की ईशुगुरूंसाठी निश्चितच उत्तम ठिकाण आहे, सदैव राहणाऱ्या जन्नती ज्यांची द्वारं त्यांच्यासाठी खुली असतील. متكئين فيها يدعون فيها بفاكهة كثيرة وشراب وعندهم قاصرات الطرف أتراب هذا ما توعدون ليوم الحساب إن هذا لرزقنا ما له من نفاد. त्यात ते टक्के लावून बसले असतील, खूप खूप मेवे आणि पेय मागवत असतील आणि त्यांच्याजवळ लाजऱ्या समवयस्क पत्न्या असतील. या त्या गोष्टी होत ज्या हिशेबाच्या दिवशी प्रदान करण्याचं तुम्हाला वचन दिलं जात आहे. ही आमची रोजी आहे जी कधीही संपणार नाही. هذا وإن للطاغين لشر مآب جهنم يصلونها فبئس المهاد هذا فليذوقوه حميم وغساق وآخر من شكله أزواج هذا فوج مقتحم معكم لا مرحبا بهم إنهم صالوا النار. हा तर आहे ईशुभिरूंचा शेवट आणि शिरजोरांसाठी अत्यंत वाईट ठिकाण आहे जहन्नम, ज्यात ते होरपळले जातील. फारच वाईट निवासस्थान हे आहे त्यांच्यासाठी. बस त्यांनी चव घ्यावी उकळतं पाणी आणि पू, रक्त आणि अशाच प्रकारच्या कटुतेची. ते जहन्नमकडे आपल्या अनुयायांना येताना पाहून आपापसात म्हणतील, ही एक फौज तुमच्याकडे घुसून येत आहे. कोणतंही सुस्वागतम यांच्यासाठी नाही, हे आगीत होळपळणारे आहेत. قالوا بل أنتم لا مرحبا بكم أنتم قدمتموه لنا فبئس القرار قالوا ربنا من قدم لنا هذا فزده عذابا ضعفا في النار وقالوا ما لنا لا نرى رجالا كنا نعدهم من الأشرار. ते त्यांना उत्तर देतील, नाही, किंबहुना तुम्हीच होरपळले जात आहात. कोणतंही स्वागत तुमच्यासाठी नाही. तुम्हीच तर हा शेवट आमच्या पुढ्यात वाढला आहे. किती वाईट आहे हे निवासस्थान. मग ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या, ज्यानं आम्हाला या शेवटापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली, त्याला नरकाग्नीची दुहेरी शिक्षा दे. आणि ते आपापसात म्हणतील, काय झालं आहे, आम्हाला ते लोक कोठेही दिसत नाहीत ज्यांना आम्ही जगात वाईट समजत होतो.
أتخذناهم سخريا أم زاغت عنهم الأبصار إن ذلك لحق تخاصم أهل النار. आम्ही विनाकारणच त्यांना उपहासाचा विषय बनवला होता, अथवा ते कुठे दृष्टीआड झाले आहेत? निसंदेह ही गोष्ट सत्य आहे. नरकवासीयांमध्ये अशाच प्रकारचे तंटे होणार आहेत. قل إنما أنا منذر وما من إله إلا الله الواحد القهار رب السماوات والأرض وما بينهما العزيز الغفار قل هو نبأ عظيم أنتم عنه معرضون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, मी तर केवळ सावध करणार आहे. कोणी खरा उपास्य नाही परंतु अल्लाह, जो एकमेव आहे, सर्वांवर प्रभुत्व संपन्न, आकाशांचा आणि पृथ्वीचा स्वामी आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी ज्या त्यांच्या दरम्यान आहेत, जबरदस्त आणि क्षमाशील. यांना सांगा, ही एक मोठी वार्ता आहे जी ऐकून तुम्ही तोंड फिरवता. ما كان لي من علم بالملأ الأعلى إذ يختصمون إن يوحى إلي إلا أنما أنا نذير مبين إذ قال ربك للملائكة إني خالق بشرا من طين فإذا سويته ونفخت فيه من روحي فقعوا له ساجدين. यांना सांगा, मला त्या प्रसंगाविषयी काही ज्ञान नव्हतं जेव्हा उच्च लोकियात तंटा सुरू होता. मला तर दिव्य बोधाने या गोष्टी केवळ अशासाठी कळवल्या जातात की मी स्पष्टपणे सावध करणार आहे. जेव्हा तुझ्या रबने फरिश्त्यांना सांगितलं, मी मातीपासून एक मानव बनवणार आहे, मग जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर सजद्यात पडा. فسجد الملائكة كلهم أجمعون إلا إبليس استكبر وكان من الكافرين قال يا إبليس ما منعك أن تسجد لما خلقت بيدي أستكبرت أم كنت من العالين قال أنا خير منه خلقتني من نار وخلقته من طين قال فاخرج منها فإنك رجيم وإن عليك لعنتي إلى يوم الدين. या आज्ञेनुसार फरिश्ते सर्वच्या सर्व सजद्यात पडले, परंतु इब्लिसने आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि तो काफिरांपैकी बनला. रबने फरमावलं, हे इब्लिस, तुला कोणती गोष्ट त्याला सजदा करण्याचा बाधक ठरली ज्याला मी आपल्या दोन्ही हातांनी बनवला आहे? तू मोठा बनू लागला आहेस अथवा तू आहेसच उच्च दर्जाच्या व्यक्तित्वापैकी? त्यानं उत्तर दिलं, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तर आहे. आपण मला अग्नीपासून निर्माण केलं आहे आणि ह्याला मातीपासून. फरमावलं, बरं तर निघून जा इथून, तू बहिष्कृत आहेस आणि बदल्याच्या दिवसापर्यंत तुझा धिक्कार आहे. قال رب فأنظرني إلى يوم يبعثون قال فإنك من المنظرين إلى يوم الوقت المعلوم قال فبعزتك لأغوينهم أجمعين إلا عبادك منهم المخلصين. तो म्हणाला, हे माझ्या रब, अशी जर गोष्ट असेल तर मग त्या वेळेपर्यंत मला सवड दे जेव्हा हे लोक दुसऱ्यांदा उठवले जातील. फरमावलं, बरं तुला त्या दिवसापर्यंतची सवड आहे ज्याची वेळ मला माहीत आहे. त्यानं सांगितलं, तुझ्या प्रतिष्ठेची शपथ, मी या सर्व लोकांना भवकावून सोडीन त्या तुझ्या दासांखेरीज ज्यांना तू विशिष्ट केला आहेस. قال فالحق والحق أقول لأملأن جهنم منك وممن تبعك منهم أجمعين قل ما أسألكم عليه من أجر وما أنا من المتكلفين إن هو إلا ذكر للعالمين وَلَتَعْلَمُنَّ نَبَأَهُ بَعْدَ حِينٍ. फरमावलं, तर सत्य असं आहे आणि मी सत्यच बोलत असतो की मी जहन्नमला तुझ्याने आणि त्या सर्वांनी भरून टाकीन जे या माणसापैकी तुझं अनुसरण करतील. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की मी या प्रचाराबद्दल तुम्हापासून कोणताही मोबदला मागत नाही आणि मी बनावट लोकांपैकीही नाही. हा तर एक उपदेश आहे सर्व जगवासियांसाठी आणि थोडाच अवधी लोटेल जेव्हा तुम्हा स्वतःला याची स्थिती कळून चुकेल. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे.
تنزيل الكتاب من الله العزيز الحكيم إنا أنزلنا إليك الكتاب بالحق فاعبد الله مخلصا له الدين. या ग्रंथाचं अवतरण जबरदस्त आणि बुद्धिमान अल्लाहकडून आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हा ग्रंथ आम्ही तुमच्याकडे सत्याधिष्ठित उतरवला आहे, म्हणून तुम्ही अल्लाहचीच बंदगी करा, धर्माला त्याच्यासाठी निर्भय करताना. अला लिल्लाहि द्दीनुल खालिस वल्लज़ीना इत्तखज़ू मिन दूनिही औलिया मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फा إن الله يحكم بينهم فيما هم فيه يختلفون إن الله لا يهدي من هو كاذب كفار. सावधान, विशुद्ध धर्म हा अल्लाहचाच अधिकार आहे. उरले ते लोक ज्यांनी त्याच्याशिवाय इतरांना वाली बनवून ठेवला आहे आणि आपल्या या कृतीचं समर्थन असं करतात की आम्ही तर त्यांची उपासना केवळ एवढ्यासाठीच करतो की त्यांनी अल्लाहपर्यंत आमची पोहोच करावी. अल्लाह निश्चितच त्यांच्या दरम्यान त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावेल ज्यात ते मतभेद दर्शवत आहेत. अल्लाह अशा कोणत्याही इस्माला मार्गदर्शन करत नसतो जो खोटा आणि सत्याचा इन्कार करणारा असतो. لو أراد الله أن يتخذ ولدا لاصطفى مما يخلق ما يشاء سبحانه هو الله الواحد القهار خلق السماوات والأرض بالحق يكور الليل على النهار ويكور النهار على الليل وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى ألا هو العزيز الغفار. जर अल्लाह एखाद्याला पुत्र बनवू इच्छित असता तर आपल्या निर्मितीपैकी हवं त्याला निवडलं असतं. पवित्र आहे तो यापासून की एखादा त्याचा पुत्र असावा. तो अल्लाह आहे एकमेव आणि सर्वांवर प्रभुत्व संपन्न. त्याने आकाशांना आणि पृथ्वीला सत्याधिष्ठित निर्माण केला आहे. तोच दिवसावर रात्र आणि रात्रीवर दिवसाला गुंडाळीत असतो. त्यानं सूर्य आणि चंद्राला अशा प्रकारे वशीभूत करून ठेवला आहे की प्रत्येक एका निश्चित वेळेपर्यंत भ्रमण करत आहे. लक्षात ठेवा, तो जबरदस्त आहे आणि क्षमाशील आहे. خلقكم من نفس واحدة ثم جعل منها زوجها وأنزل لكم من الأنعام 8 أزواج يخلقكم في بطون أمهاتكم خلقا من بعد خلق في ظلمات 3 ذلكم الله ربكم له الملك لا إله إلا هو فأنا تصرفون. त्यानेच तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं, मग तोच आहे ज्याने त्या जीवापासून त्याची जोडी बनवली आणि त्यानेच तुमच्यासाठी जनावरांपैकी 8 नर आणि माद्या निर्माण केल्या. तो तुमच्या मातांच्या पोटात 3 अंधारयुक्त पडद्यात तुम्हाला एकानंतर एक आकार देत जातो. हाच अल्लाह ज्याची ही कामं आहेत तुमचा रब आहे. बादशाही त्याचीच आहे. कोणीही उपास्य त्याच्या खेरीज नाही. मग तुम्ही कोणीकडून फिरवले जात आहात. إن تكفروا فإن الله غني عنكم ولا يرضى لعباده الكفر وإن تشكروا يرضه لكم ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم تعملون إنه عليم بذات الصدور. जर तुम्ही सत्याचा इन्कार केला तर अल्लाह तुमच्याकडून निरपेक्ष आहे, परंतु तो आपल्या दासांसाठी कुफ्र पसंत करत नाही. आणि जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तो तुमच्यासाठी ते पसंत करतो. कोणी ओझं उचलणारा कोणी दुसऱ्याचं ओझं उचलणार नाही. सरतेशेवटी तुम्हा सर्वांना आपल्या रबकडे परतायचं आहे. मग तो तुम्हाला दाखवेल की तुम्ही काय करत राहिला आहात. तो तर मनाची स्थिती देखील जाणतो. وَإِذَا مَسَّ الْإِنسَانَ ضُرٌّ دَعَا رَبَّهُ مُنِيبًا إِلَيْهِ ثُمَّ إِذَا خَوَّلَهُ نِعْمَةً مِّنْهُ نَسِيَ مَا كَانَ يَدْعُو إِلَيْهِ مِن قَبْلُ وَجَعَلَ لِلَّهِ أَندَادًا لِّيُضِلَّ عَن سَبِيلِهِ قُلْ تَمَتَّعْ بِكُفْرِكَ قَلِيلًا إِنَّكَ مِنْ أَصْحَابِ النَّارِ. माणसावर जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा तो आपल्या रबकडे रुजू होऊन त्याचा धावा करतो. मग जेव्हा त्याचा रब त्याला आपल्या देणगीने उपकृत करतो तेव्हा तो ती आपत्ती विसरून जातो ज्यासाठी पूर्वी तो धावा करत होता आणि दुसऱ्यांना अल्लाहचा तुल्यबळ ठरवतो जेणेकरून
त्याच्या मार्गापासून भ्रष्ट करावं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्याला सांगा की काही दिवस आपल्या कुफरची मौज घे, निश्चितच तू नरकाग्नीत जाणार आहेस. أَمَّنْ هُوَ قَانِتٌ آنَاءَ اللَّيْلِ سَاجِدًا وَقَائِمًا يَحْذَرُ الْآخِرَةَ وَيَرْجُو رَحْمَةَ رَبِّهِ قُلْ هَلْ يَسْتَوِي الَّذِينَ يَعْلَمُونَ وَالَّذِينَ لَا يَعْلَمُونَ إِنَّمَا يَتَذَكَّرُ أُولُو الْأَلْبَابِ. या माणसाची वागणूक अधिक चांगली आहे का त्या माणसाची की जो अज्ञानकित आहे, रात्रीच्या प्रहरी उभा असतो आणि सजदे करतो, परलोकाची भीती बाळगतो आणि आपल्या रबच्या कृपेसंबंधी आशावादी असतो. यांना विचारा, जाणणारे आणि न जाणणारे दोघं कधी एक समान होऊ शकतात काय? उपदेश तर बुद्धी असलेलेच ग्रहण करत असतात. قُلْ يَا عِبَادِي الَّذِينَ آمَنُوا اتَّقُوا رَبَّكُمْ لِلَّذِينَ أَحْسَنُوا فِي هَذِهِ الدُّنْيَا حَسَنَةٌ وَأَرْضُ اللَّهِ وَاسِعَةٌ إِنَّمَا يُوَفَّى الصَّابِرُونَ أَجْرَهُم بِغَيْرِ حِسَابٍ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा की माझ्या दासांनो, ज्यांनी इमान आणलं आहे, आपल्या रबचं भय बाळगा. ज्या लोकांनी या जगात सद्वर्तन अंगीकारलं आहे त्यांच्यासाठी कल्याण आहे आणि अल्लाहची पृथ्वी विस्तृत आहे. संयम बाळगणाऱ्यांना तर त्यांचा मोबदला बिनहिशोबी देण्यात येईल. قُلْ إِنِّي أُمِرْتُ أَنْ أَعْبُدَ اللَّهَ مُخْلِصًا لَهُ الدِّينَ وَأُمِرْتُ لِأَنْ أَكُونَ أَوَّلَ الْمُسْلِمِينَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यांना सांगा, मला आज्ञा दिली गेली आहे की धर्माला अल्लाहसाठी विशुद्ध राखून मी त्याची बंदगी करावी आणि मला आज्ञा दिली गेली आहे की सर्वात प्रथम मी स्वतः मुस्लिम आज्ञाधारक बनावं. قُلْ إِنِّي أَخَافُ إِنْ عَصَيْتُ رَبِّي عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ. قُلِ اللَّهَ أَعْبُدُ مُخْلِصًا لَهُ دِينِي فَاعْبُدُوا مَا شِئْتُم مِّن دُونِهِ. قُلْ إِنَّ الْخَاسِرِينَ الَّذِينَ خَسِرُوا أَنفُسَهُمْ وَأَهْلِيهِمْ يَوْمَ الْقِيَامَةِ أَلَا ذَلِكَ هُوَ الْخُسْرَانُ الْمُبِينُ. لَهُم مِّن فَوْقِهِمْ ظُلَلٌ مِّنَ النَّارِ وَمِن تَحْتِهِمْ ظُلَلٌ ذَلِكَ يُخَوِّفُ اللَّهُ بِهِ عِبَادَهُ يَا عِبَادِ فَاتَّقُونِ. सांगा, जर मी आपल्या रबची अवज्ञा केली तर मला एका मोठ्या दिवसाच्या प्रकोपाचं भय आहे. सांगा, मी तर आपल्या धर्माला अल्लाहसाठी विशुद्ध करून त्याचीच बंदगी करीन. तुम्ही त्याच्याशिवाय ज्याची बंदगी करू इच्छित असाल करत राहा. सांगा, खरे दिवाळखोर तर तेच होत ज्यांनी कयामतच्या दिवशी स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना नुकसानीत टाकलं. चांगलं ऐकून घ्या, हीच उघड दिवाळखोरी होय. त्यांच्यावर अग्नीच्या छत्र्या वरून आच्छादलेल्या असतील आणि खालून सुद्धा. हा तो शेवट आहे ज्याची अल्लाह आपल्या दासांना भीती दाखवतो. म्हणून हे माझ्या दासांनो, माझ्या कोपापासून दूर राहा. والذين اجتنبوا الطاغوت أن يعبدوها وأنابوا إلى الله لهم البشرى فبشر عبادي الذين يستمعون القول فيتبعون أحسنه أولئك الذين هداهم الله وأولئك هم أولو الألباب. याविरुद्ध जे लोक तागूत अर्थात मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्याच्या बंदगीपासून अलिप्त राहिले आणि अल्लाहकडे रुजू झाले त्यांच्यासाठी खुशखबर आहे. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खुशखबर द्या माझ्या त्या दासांना जे म्हणणं लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यातील उत्तम पैलूंचं अनुसरण करतात. हे ते लोक होत ज्यांना अल्लाहने मार्गदर्शन प्रदान केलं आहे आणि हेच बुद्धिमान आहेत. أفمن حق عليه كلمة العذاب أفأنت تنقذ من في النار. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्या माणसाला कोण वाचवू शकतो ज्याच्यावर प्रकोपाचा निर्णय लागू झाला असावा. لكن الذين اتقوا ربهم لهم غرف من فوقها غرف مبنية تجري من تحتها الأنهار وعد الله لا يخلف الله الميعاد. काय तुम्ही त्याला वाचवू शकता जो आगीत पडला आहे? तथापि जे लोक आपल्या रबशी भिवून राहिले त्यांच्यासाठी उत्तुंग इमारती आहेत, मजल्यावर मजले चढवलेल्या, ज्यांच्या खाली कालवे वाहत असतील. हे अल्लाहचं वचन आहे. अल्लाह कधीही आपल्या वचनाविरुद्ध जात नसतो. ألم تر أن الله أنزل من السماء ماء فسلكه ينابيع في الأرض
ثم يخرج به زرعا مختلفا ألوانه ثم يهيج فتراه مصفرا ثم يجعله حطاما إن في ذلك لذكرى لأولي الألباب. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाने आकाशातून पाणी वर्षावलं, मग त्याला स्त्रोत, झरे आणि नद्यांच्या रूपात पृथ्वीच्या आत मार्गस्थ केलं. मग त्या पाण्याद्वारे तो तऱ्हेतऱ्हेची शेतं उगवतो ज्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. मग ती शेतं पिकून वाळून जातात. मग तुम्ही पाहता की ती पिवळी पडतील. मग सरतेशेवटी अल्लाह त्यांचा भुसा करून टाकतो. वास्तविकतः यात एक बोध आहे बुद्धिमंतांसाठी. أفمن شرح الله صدره للإسلام فهو على نور من ربه فويل للقاسية قلوبهم من ذكر الله أولئك في ضلال مبين. आता काय, तो इसम ज्याचे ऊर अल्लाहने इस्लामसाठी उघडे केले आणि तो आपल्या रबकडून एका प्रकाशावर चालत आहे, त्या व्यक्ती समान असू शकतो ज्यांनी या गोष्टीपासून कोणताही बोध घेतला नाही. सर्वनाश आहे त्या लोकांसाठी ज्यांची हृदय अल्लाहच्या उपदेशानं आणखी जास्त कठोर झाली. ते उघड पथभ्रष्टतेत पडले आहेत. الله نزل أحسن الحديث كتابا متشابها مثاني تقشعر منه جلود الذين يخشون ربهم ثم تلين جلودهم وقلوبهم إلى ذكر الله ذلك هدى الله يهدي به من يشاء ومن يضلل الله فما له من هاد. अल्लाहने उत्तम वाणी उतरवली आहे, एक असला ग्रंथ ज्याचे सर्व भाग समरंगी आहेत आणि ज्यात वरचेवर विषयांची पुनरावृत्ती केली गेली आहे. त्यांच्या श्रवणानं त्या लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात जे आपल्या रबचं भय बाळगणारे आहेत आणि मग त्यांचं शरीर आणि त्यांचे हृदय मऊ होऊन अल्लाहच्या स्मरणाकडे आकृष्ट होतात. हे अल्लाहचं मार्गदर्शन होय ज्यानं तो सरळ मार्गावर आणतो ज्याला इच्छितो, आणि ज्याला अल्लाहनेच मार्गदर्शन केलं नाही तर त्याच्यासाठी मग कोणीही मार्गदर्शक नाही. أفمن يتقي بوجهه سوء العذاب يوم القيامة وقيل للظالمين ذوقوا ما كنتم تكسبون كذب الذين من قبلهم فأتاهم العذاب من حيث لا يشعرون فأذاقهم الله الخزي في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أكبر لو كانوا يعلمون. आता त्या इस्माच्या दुर्दशेची तुम्ही काय कल्पना करू शकता जो कयामतच्या दिवशी प्रकोपाचा भयंकर मार आपल्या तोंडावर घेईल. अशा जालिमांना तर सांगितलं जाईल की आता घ्या आस्वाद त्या कमाईचा जे तुम्ही करत राहिला होता. यांच्यापूर्वी सुद्धा बऱ्याचशा लोकांनी अशा प्रकारे खोटं ठरवलं आहे. सरतेशेवटी त्यांच्यावर प्रकोप अशा दिशेने आला जिकडे त्यांचं लक्ष देखील जाऊ शकत नव्हतं. मग अल्लाहनं त्यांना ऐहिक जीवनातच नामुष्कीची चव घ्यायला लावलं आणि परलोकांतील प्रकोप तर याच्यापेक्षाही तीव्रतम आहे. हाय, या लोकांना त्याची जाणीव असते. ولقد ضربنا للناس في هذا القرآن من كل مثل لعلهم يتذكرون قرآنا عربيا غير ذي عوج لعلهم يتقون. ضرب الله مثلا رجلا فيه شركاء متشاكسون ورجلا سلما لرجل هل يستويان مثلا الحمد لله بل أكثرهم لا يعلمون. आम्ही या कुराणात लोकांना तऱ्हेतऱ्हेची उदाहरणं दिली आहेत की त्यांनी शुद्धीत यावं. असला कुराण जो अरबी भाषेत आहे ज्यात कसलीही वक्रता नाही, जेणेकरून यांनी वाईट शेवटापासून वाचावं. अल्लाह एक उदाहरण देत आहे. एक व्यक्ती तर ती आहे जिचे मालक होण्यात बरेचसे वक्रवृत्तीचे स्वामी सामील आहेत जे तिला आपल्याकडे ओढत असतात, आणि दुसरी व्यक्ती पूर्णपणे एकाच स्वामीची दास आहे. काय दोघांची स्थिती एक समान असू शकते? स्तुती आहे अल्लाहसाठी, परंतु बहुतेक लोक अजाणतेपणात गुरफटलेले आहेत. إنك ميت وإنهم ميتون ثم إنكم يوم القيامة عند ربكم تختصمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हालाही मृत्यू येणार आहे आणि हे लोक सुद्धा मरणार आहेत. सरतेशेवटी कयामतच्या दिवशी तुम्ही सर्वजण आपल्या रबच्या हुजुरात आपापला दावा मांडणार आहात.